Audio Jungle. Audio Jungle. स्टार्ट. नमो बुद्धाय. जय भीम. सगळ्यांना नमस्कार. मी महेश देवकर, पाली व बौद्ध अध्ययन विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याचा विभाग प्रमुख. उद्या 17 सप्टेंबर आहे आणि उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. 1864 साली याच दिवशी श्रीलंकेचे प्रसिद्ध विद्वान आणि बौद्ध धर्माचे प्रचारक आणि ज्यांनी भारतामध्ये सुद्धा पाली आणि बौद्ध अध्ययनाला चालना देण्यासाठी मोठं योगदान दिलं, त्याच्या पुनरुज्जीवनाच्या चळवळीचे जे अग्रणी होते, अशा अनागारिक धर्मपालांची ही जयंती आहे. आणि दरवर्षी हा दिवस आपण अनागारिक धर्मपालांच्या स्मरणार्थ त्यांचं जे योगदान आहे पाली आणि बौद्ध अध्ययनाला, त्याचं स्मरण म्हणून आपण हा पाली भाषा दिन म्हणून साजरा करतो. अनागारिक धर्मपालांनी भारतामध्ये जे काही पाली भाषेचं आणि शिक्षण सुरू झालं, त्यामधल्या सुरुवातीच्या काळामधले जे विद्वान होते, त्याच्यामध्ये आचार्य धर्मानंद कोसंबी आहेत, राहुल सांकृत्यायन आहेत, आनंद कौसल्यायन आहेत, भिक्षू जगदीश कश्यप आहेत. तर ह्या सगळ्यांना श्रीलंकेमध्ये शिकण्याची एक संधी आणि त्यांनी मोठा आधार दिला. आणि त्यामुळेच आपण असं म्हणतो की भारतामध्ये जे काही पाली आणि बौद्ध अध्ययन जे सुरू झालं 20व्या शतकाच्या सुरुवातीला, तर त्यामध्ये अनागारिक धर्मपालांचं योगदान हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय त्यांचा जो इतर परिचय आहे तो बहुतेक जणांना माहिती आहे की त्यांनी भारतातल्या बौद्ध जी स्थळं आहेत, प्रार्थना स्थळं आहेत, त्याच्या मुक्तीसाठी त्याच्यासाठी त्यांनी मोठी चळवळ उभी केली. त्यांनी महाबोधी जर्नल सारख्या एका नियतकालिकाची सुरुवात केली. त्यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी एकंदरीतच बौद्ध जगतामध्ये पुनर्जागरणाचं काम केलं. आणि ज्या काही सगळ्या विविध बौद्ध परंपरा आहेत, थेरवादी परंपरा, महायान परंपरा, झेन, या सगळ्यांना एकत्र आणून एक बौद्ध पुनर्जागरणाचं काम अनागारिकांनी केलं. आणि त्याच्यामुळे त्यांचा हा जो जन्मदिवस आहे तो आपण पाली भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. तर उद्या या निमित्ताने आपण काही कार्यक्रम इथे विभागामध्ये, विद्यापीठामध्ये आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये 12 वाजता आमची विद्यार्थ्यांची रॅली असेल आणि इथे पाली विभागापासून तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे तिथून भूगर्भशास्त्र विभागाच्या ऑडिटोरियमपर्यंत एक रॅली, त्याला आम्ही म्हटलेलं आहे की पाली व बौद्ध अध्ययनाच्या संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठीची ही फेरी असेल. तर पाली भाषा पुनर्जागरणासाठी, त्याचं लोकांपर्यंत ही भाषा आणि त्याचं साहित्य पोहोचावं यासाठी काढण्यात येणारी ही रॅली असेल. त्याच्यानंतर 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत या भूगर्भशास्त्र विभागाच्या दालनामध्ये, त्यांच्या सभागृहामध्ये विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आणि हे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत तर ते पाली भाषा, पाली भाषेबरोबरच बौद्ध संस्कृत साहित्य, तिबेटी, चीनी या बौद्ध धर्माशी संबंधित ज्या भाषा आहेत तर त्यांच्या संबंधाने विद्यार्थी विविध कार्यक्रम सादर करणार आहेत. अनागारिक धर्मपाल त्यांचे जीवन कार्य यासंबंधी कार्यक्रम सादर होणार आहेत. आपण जेव्हा पाली भाषा दिन साजरा करतो त्यावेळी पाली हा शब्द जो आहे त्याचा अर्थ ज्या भाषेने बुद्धांच्या वचनांचं रक्षण केलं ती भाषा, पाली ती पाली अशी त्याची एक व्युत्पत्ती सांगितली जाते. तर त्यानुसार ज्या ज्या भाषेने बौद्ध धर्माचं, बुद्धांच्या वचनांचं पालन केलं, जतन केलं, त्या सर्व भाषांचा सन्मान आपण या निमित्ताने या कार्यक्रमाच्या वेळी करत असतो. आणि म्हणूनच केवळ पाली नाही तर पालीबरोबर ज्या इतर भाषा ज्याच्यामध्ये बौद्ध साहित्य उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये बौद्ध संस्कृत असेल, तिबेटी असेल, चीनी असेल, या भाषांना सुद्धा आपण या दिवसाच्या निमित्ताने त्यांचाही आपण गौरव करतो. आणि हे वर्ष तर अजून एक खास आहे कारण गेल्याच ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे 2024 मध्ये 3 ऑक्टोबरला भारत सरकारने पाली भाषेला अभिजात भाषा म्हणून जाहीर केलं. तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि त्याच्यानंतर हा पहिलाच पाली दिन होत आहे. त्यामुळे यावर्षीच्या पाली दिनाचं एक विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने आपण संध्याकाळी 4:30 ते 6 या दरम्यान
एक विशेष औपचारिक कार्यक्रम करणार आहोत याच भूगर्भशास्त्र विभागाच्या सभागृहामध्ये. आणि यामध्ये आपण पाली भाषा आणि आमचे जे इतर विभागाचे जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमांमध्ये मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलं, ज्या विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये पहिला क्रमांक मिळवला, त्याचबरोबर जे विद्यार्थी PhD पदवी त्यांनी प्राप्त केली आणि जे विद्यार्थी नेट JRF ह्या ज्या UGC युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनतर्फे ज्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतात तर त्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांनी यश संपादन केलं, त्यांचा आम्ही गुणगौरव ह्या कार्यक्रमात करणार आहोत. आणि त्याचबरोबर अनागावी धर्मपाल त्यांचं जीवन कार्य याविषयी आमचे एक सहकारी डॉक्टर मृगेंद्र प्रताप बोलतील. त्याच्यानंतर या कार्यक्रमामध्ये मी विभाग प्रमुख म्हणून प्रास्ताविक आणि स्वागत करेन. आमच्या विभागातर्फे जे पुरस्कार दिले जातात त्या पुरस्कारांचं जे तो सगळा जी जबाबदारी आहे आणि ते पुरस्कार जे प्रायोजित जे केलेले आहेत ते ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वार हे माजी आमदार पिंपरी चिंचवड, तर ते त्यांच्या बुद्धघोष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी हे पुरस्कार पुरस्कृत करत असतात. तर ते उद्या प्रमुख पाहुणे म्हणून एक उपस्थित असणार आहेत आणि त्यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तेही या संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करतील. त्याच्यानंतर श्री महेंद्र भारतीजी जे लोकशिक्षक बाबा भारती हे जे प्रसिद्ध पालीचे विद्वान होते, ज्यांनी अगदी मागच्या सगळ्या शतकामध्ये पाली संबंधाने खूप मोलाचं काम केलं, पाली भाषेचा कोश निर्माण केला आणि धम्मपदाचं भाषांतर असो ते पाली संस्कार पाठवे अशी अनेक पुस्तकं त्यांनी पालीच्या संदर्भात लिहिली. तर ते एक त्यांचे पुत्र महेंद्र भारती हे वर्ष जे आहे ते महेंद्र भारती आपल्या वडिलांच्या त्यांच्या शताब्दी वर्ष म्हणून साजरं करतायत. त्यामुळे ते या कार्यक्रमामध्ये विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या वतीने बाबा भारतींची जी काही लेखन संपदा आहे त्यातली काही त्यांची 2 पुस्तकं ही या निमित्ताने विभागातल्या विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात येणार आहेत. तर ते उपस्थित असतील. त्याच्यानंतर उद्याचे जे प्रमुख वक्ते आहेत आणि प्रमुख आपले पाहुणे आहेत ते डॉक्टर श्रीपाल सबनीस जे तर उद्याचं मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या कार्यक्रमाचे जे मुख्य वक्ते आहेत आणि मुख्य अतिथी आहेत ते प्राध्यापक श्रीपाल सबनीस हे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि खूप प्रसिद्ध लेखक, विचारवंत म्हणून ज्यांची ख्याती आहे. तर ते उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपलं प्रमुख त्यांचं वक्तव्य असणार आहे आणि ते ऐकण्याची आणि त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याची एक मोठी संधी आपल्या सगळ्यांना उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव ज्या डॉक्टर ज्योती बाकरे, प्राध्यापक ज्योती बाकरे ह्या असणार आहेत आणि त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तर अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन उद्या करण्यात आलेलं आहे. तर मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमासाठी मुद्दामून निमंत्रित करतो आणि आपण सर्वांनी जरूर या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो. त्याचबरोबर या पाली भाषा दिनाच्या निमित्ताने विभागामध्ये 15 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर म्हणजे काल, आज आणि उद्या या 3 दिवसांमध्ये एक प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे. विभागातल्याच नव्या विद्यार्थ्यांनी, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विविध आपल्या रोजच्या व्यवहारातल्या ज्या गोष्टी आहेत, मग आपल्या शरीराचे अवयव असतील किंवा लेखन साहित्य असेल किंवा फळं, धान्य, विविध व्यवसाय किंवा पशुपक्षी, प्राणी, तर या संदर्भामध्ये त्यांनी वेगवेगळे त्याला पालीमध्ये काय म्हणतात अशा पद्धतीचे काही एक छान प्रदर्शन मांडलेलं आहे. तर त्या प्रदर्शनाला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. हे प्रदर्शन जे आहे ते सकाळी 10:30 ते संध्याकाळी 7 पर्यंत सगळ्यांसाठी खुलं असणार आहे. तर या सर्वांचा आपण जरूर लाभ घ्यावा आणि या निमित्ताने पाली भाषा ज्याला अभिजात भाषा झालेली आहे तर ती भाषा, तिचं साहित्य आणि एकंदरीतच बौद्ध विचारांशी संबंधित ज्या काही सगळ्या आपल्या प्राचीन भाषा आहेत त्याच्यामध्ये भारतीय भाषाही आहेत आणि भारताबाहेरील तिबेटी, चिनी सारख्या भाषा आहेत. तर या भाषांचा गौरव करणं, त्या भाषांचं बद्दलचं आपलं ऋण व्यक्त करण्याची एक संधी आपल्याला या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. आपण सर्वांनी जरूर या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा
असं मी या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.